नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. आपल्याला महाराष्ट्रातले बरेचसे संत माहिती आहे, पण इतर राज्यातही काही जे मोठे मोठे संत होऊन गेले तर त्यांच्याबद्दल आपल्याला बरीच म्हणजे काही विशेष माहिती नसते. म्हणून थोडंसं नरसिंह मेहतांच्याबद्दल मी थोडंसं वाचन केलं. तर नरसिंह मेहता हे सौराष्ट्रामधील एक मोठे संत होऊन गेले. लहानपणीच त्यांचे आईवडील गेले. मग ते भावाकडं लहानाचे मोठे झाले, पण शेवटी भाऊजाईनं त्यांना घरातून म्हणजे बाहेर जायला सांगितलं, किंवा तू नुसतं देवाचं भजन करत बसता, तुम्ही काही दुसरं काही उद्योग करत नाही, काही नाही. आणि मग ते घरातनं बाहेर पडले. आणि घरातनं बाहेर पडल्यानंतर ते तपश्चर्येला बसले थोडे दिवस. आणि शंकराची त्यांनी तपश्चर्या केली. शंकराची तपश्चर्या केल्यानंतर शंकरांचा त्यांना दृष्टांत झाला, की महादेवाचा असा दृष्टांत झाला की तू माझं भजन करू नको, तू ठाकूरजीची सेवा कर. आणि तेव्हापासून ते ठाकूरजींच्या म्हणजे आपल्या भगवान कृष्णांच्या भजनामध्ये लीन झाले. त्यांची तपश्चर्या, त्यांचं सेवा, श्रीकृष्णाची भगवान कृष्णांची सेवा करणं आणि भजन म्हणणं, असं देवळात त्यांचं ते आयुष्य ते व्यतीत करू लागले श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये. आता ते जे गायन करायचे, की ठाकूरजींची जी सेवा करायचे गायनाची, त्यात हर तऱ्हेच्या रागामधली ते गाणी म्हणायचे. परंतु त्यांचा अत्यंत आवडता राग म्हणजे केदार. केदार हा राग त्यांना खूप आवडायचा. आणि ठाकूरजींना पण तो म्हणजे भगवंतांना पण तो केदार राग खूप आवडायचा. ते आपला काहीतरी दृष्टांत द्यायचे त्यांना, की तुझं भजन मला आवडलं आहे. म्हणजे मग गळ्यातलं एखादं फूल तरी हारातलं पडायचं, कानातला एखादा अलंकार पडायचा, नाहीतर एखादा तुमच्या मुकुटातला हिरा वगैरे तो एखादा खाली पडायचा, असं काहीतरी साक्षात्कार व्हायचा त्यांना. तर तसं त्यांची परिस्थिती बेताचीच होती. मग एकदा त्यांना पैशाची खूप गरज पडली आणि ते एका सावकाराकडे गेले आणि म्हणाले, मला पैसे थोडेसे कर्जाऊ हवे. मग सावकारांनी सांगितलं की काय तुझं काय असेल वस्तू वगैरे ती दे ठेवायला मला, म्हणजे मग मी तुला पैसे देतो. आणि सावकाराच्या पत्नीनं सुद्धा एकदा यांची कृष्ण भक्ती पाहून मला पण एकदा तुमच्या ठाकूरजींचं दर्शन मला घडवून द्या की, असं त्यांना ती सारखी विनंती करायची. तर सावकार म्हणाले की मला काहीतरी तू वस्तू दे, मग मी तुला पैसे देतो. आता यांच्याकडं तर काही नव्हतं. ते म्हणाले, माझ्याकडे तर काही नाही आहे आता गहाण ठेवण्यासारखं, पहा तुम्ही नुसतं देत असला तर, आणि मी तुमचे पैसे परत आणून देईन. मग सावकार म्हणाले, अरे तुला केदार राग खूप आवडतो ना, केदार रागात तू इतकी गाणी म्हणतोस, हे करतोस, मग तुझा रागच ठेव की गहाण. मग नरसिंह मेहतांना खूप मोठा प्रश्न पडला की अरे राग कसा गहाण ठेवायचा आणि आपण काय म्हणायचं ना मग भजन. आणि माझ्या भगवंतांना तर एवढा हा केदार राग आवडतो. पण शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी बरं ठीक आहे म्हणाले, मी माझा केदार राग तुमच्याकडं गहाण ठेवतो. जोपर्यंत माझा हा राग तुमच्याकडं गहाण आहे, तुम्ही पैसे द्यायला तयार झाला आहे, तर मी या रागामधलं गाणं भगवंतांचं म्हणणार नाही सेवा करताना, असं मी तुम्हाला वचन देतो. आणि सावकारानं पैसे घेतले. सावकारानं पैसे दिले नरसिंह मेहतांना. ते पैसे घेतले, त्यांची काय गरज असेल ती भागवली आणि नरसिंह मेहता आपलं सेवेत पुन्हा लागले. मग हे लोकांच्या कानावर होतंच की नरसिंह मेहतांना केदार राग खूप आवडतो, ते केदार रागामध्ये गाणी नेहमी म्हणतात आणि भगवंतांना ती खूप आवडतात. आणि त्याचं एक त्यांना दृष्टांत द्यावं म्हणून ठाकूरजींच्या गळ्यातला हारातलं फूल पडतं, हार पडतो गळून, नाहीतर कानातला एखादा अलंकार पडतो, हे लोकांनी ऐकलं होतं. आणि लोक म्हणाले, असं कसं शक्य आहे, असं शक्य नाही. तर म्हणे आम्हाला एकदा त्याचं परीक्षा घ्यायची. आणि ते परीक्षा घ्यायला लोक आले आणि नरसिंह मेहता आपलं देवळात आले भगवंतांची गायन सेवा करायला म्हणून. आणि लोकांनी सांगितलं, नरसिंह मेहता आज आम्हाला तुझ्या केदार रागामधलं भजन ऐकून दाखव, की भगवंतांना पण खूप आवडतो आणि तू ते गाणी खूप छान म्हणतोस,
आणि आज आम्ही परीक्षा घेणार आहे की काय, तुला कसं काय भगवंत हे दृष्टांत देतात. आता नरसिंह मेहतांना म्हणजे इतकं अवघडल्यासारखं झालं की राग तर गहाण टाकला आहे आपण, त्यात तर गाणं म्हणता येणार नाही आपल्याला. लोक तर परीक्षेला आलेत. म्हणाले, भगवंता काय हा माझ्यावर प्रसंग, मला गरज म्हणून तुम्हाला आवडणारा राग, मला आवडणारा राग हा सावकाराकडं गहाण ठेवला आणि आता हा केवढा मोठा प्रसंग परीक्षेचा आला आहे. आता मला काहीतरी मार्ग दाखवा. आणि एवढ्यात सावकाराकडं एक गृहस्थ आले आणि म्हणाले की हे नरसिंह मेहतांनी काही जे पैसे नेलेत ते मी हे द्यायला आलो आहे. मग त्या सावकाराला काय पैशाशी म्हटलं. मग त्यांनी ते पैसे घेतले आणि म्हणाले त्याचा तो गहाण पडलेला राग आहे ना तो मोकळा करा. बरं बरं म्हणले, तशी पावती लिहून द्या. आणि त्या सावकारानं पावती लिहून दिली आणि ती पावती घेऊन पण त्या सावकाराच्या घरातच त्याचं पुढं दुकान होतं, तर त्याच्या पत्नीनंही ते बघितलं आणि तो केदार राग त्यांनी ते मोकळा केला वगैरे ते सगळं बघितलं. आणि ती पावती घेऊन ते ह्याच्यामध्ये देवळामध्ये तो माणूस आला आणि त्यांनी नरसिंह मेहतांना सांगितलं, हे बघा आणि सावकारांच्याकडं पैसे जमा झालेले आहेत आणि ही पावती सावकारांनी तुम्हाला द्यायला सांगितली आहे. आता नरसिंह मेहतांना प्रश्न पडला की असं कसं काय झालं हे. पण ठीक आहे म्हणाले, आता लोक परीक्षेला आलेली आहेत, राग मोकळा झालेला आहे, तर आता भगवंतांची आपण सेवा करूया, शेवटी भगवंताची लीला आहे. आणि त्यांनी ते केदार रागामधलं त्यावेळेला त्यांनी काय केलं की लोकांना परीक्षा बघायची होती म्हणून ते एक सुताचा हार केला 3-4 पदरी आणि तो सुताचा हार भगवंतांच्या गळ्यामध्ये, मूर्तीच्या गळ्यामध्ये घातला. लोकांनी भजन ऐकलं केदार रागातलं आणि इतक्या तल्लीनतेनं नरसिंह मेहतांनी ते भजन म्हणलं आणि थोड्या वेळानं भगवंतांना तर भजन ते केदार रागातलं आवडले. ह्याचा दृष्टांत म्हणून ते जे सुताची गाठ घालून भगवंतांना जो हार घातलेला होता तो गळून खाली पडला. लोकांनी हे पाहिलं आणि लोकांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी नरसिंह मेहतांचे पाय धरले. तर आता हे जे नरसिंह मेहतांचं आवडतं केदार राग जो आहे त्याच्यामधलं मी एक नरसिंह भगत असा एक खूप जुना सिनेमा निघालेला होता. आम्ही पण खूप लहान होतो, आम्हालाही माहीत नाही, म्हणजे काय आम्ही ऐकलेलं नाही, बघितलेलंही नाही. पण त्यातलं एक हेमंत कुमार यांच्या आवाजातलं एक केदार रागातलं जे गाणं आहे ते मी सादर करते. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियाँ प्यासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियाँ प्यासी रे. दर्शन दो घनश्याम. मन मंदिर की ज्योत जगा दो, मन मंदिर की ज्योत जगा दो, घट घट बासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियाँ प्यासी रे. मंदिर मंदिर मूरत तेरी, मंदिर मंदिर मूरत तेरी, फिर भी न दिखे सूरत तेरी, फिर भी न दिखे सूरत तेरी. युग बीते ना आई मिलन की, युग बीते ना आई मिलन की, पूर्णमासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियाँ प्यासी रे. दर्शन दो घनश्याम. द्वार दया का जब तू खोले,
द्वार दया का जब तू खोले, पंचम सुर में गूंगा बोले, पंचम सुर में गूंगा बोले। अंधा देखे लंगड़ा चल कर, अंधा देखे लंगड़ा चल कर, पहुँचे काशी रे। दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियाँ प्यासी रे। दर्शन दो घनश्याम, पानी पी कर प्यास बुझाऊं, पानी पी कर प्यास बुझाऊं। नैनन को कैसे समझाऊं, नैनन को कैसे समझाऊं। पानी पी कर प्यास बुझाऊं, नैनन को कैसे समझाऊं। आँख मिचोली छोड़ो अब तो, आँख मिचोली छोड़ो अब तो, मन के बासी रे। दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियाँ प्यासी रे। दर्शन दो घनश्याम। धन्यवाद. माझं जर नरसी मेहतांची माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. कॉमेंट्स मला तशा जरा भरपूर आल्या म्हणजे बरं पडेल, की म्हणजे माझ्या काही सुधारणा करायची असेल तर करता येईल. आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद. आता आणखीन एक नरसी मेहतांच्या चरित्रातला प्रसंग पुढच्या व्हिडिओमध्ये मी सादर करेन.